बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू होऊन आता तिसरा आठवडा चालू आहे. पण खरं सांगायचं तर अजूनही तुम्हाला या स्पर्धकांचा खरा चेहरा किंवा त्यांची खरी ओळख नीट समजलेलीच नाही. पहिल्या 2 आठवड्यात सगळेच जरा जपूनच वागतात. सगळे स्वतःला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तिसऱ्या आठवड्यापासूनच हळूहळू खऱ्या स्वभावाची झलक दिसायला सुरुवात होते. म्हणूनच आज आपण थोडक्यात पण स्पष्टपणे या सीझन मधल्या सगळ्या स्पर्धकांबद्दल बोलूया. ते बाहेर कोण आहेत, काय करतात आणि ते कशासाठी नेमके ओळखले जातात. सगळ्यात आधी दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या मराठी सिनेसृष्टीत काम केलेल्या नावाजलेल्या अभिनेत्री, पण त्याचबरोबर त्या राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. अभिनय आणि पॉलिटिक्स या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन ठाम आणि स्पष्ट आहे. घरात त्या शांत असल्या तरी त्यांची मतं ही ठाम असतात आणि पुढच्या काळात ते अधिकच स्पष्टपणे दिसून येईल. पुढचा आहे सागर कारंडे. हा मराठी रंगभूमी आणि टीव्ही वरील ओळखीचा चेहरा. कॉमेडीमुळे लोकांना तो जास्तच आवडतो, पण बिग बॉस मध्ये तो फक्त विनोद करणारा नाही तर निरीक्षण करणारा स्पर्धक म्हणूनही समोर येत आहे. त्याच्याकडून कॉमेडी आणि मनोरंजन मध्ये तर कमतरता पडत नाहीच, पण गरज पडली तर तो अनेकदा कडाडतो सुद्धा. राकेश बापट हा शांत स्वभावाचा अभिनेता आहे. त्याने या आधीही रियालिटी शोज केलेले असल्यामुळे बिग बॉसचं वातावरण त्याच्यासाठी काही नवीन नाही. तो कमी बोलतो पण जास्त पाहतो, निरीक्षण करतो आणि त्याला प्रतिक्रिया देतो. सोनाली राऊत ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. आधी हिंदी बिग बॉसचा अनुभव असल्यामुळे तिला कॅमेरा समोर वावरण्याची सवयच आहे. ती स्पष्टपणे बोलते आणि तिचा ॲटिट्यूड हा प्रत्येकापर्यंत पोहोचवते. जे घरात नेहमीच सगळ्यांना आवडेल ते तिला आवडेलच असं नाही. विशाल कोटियन हा अनुभवी अभिनेता आहे आणि रियालिटी शोजचा अनुभवही त्याच्याकडे चांगलाच आहे. तो आत्मविश्वासाने खेळतो, पण मराठी बिग बॉस मध्ये हा त्याचा आत्मविश्वास किती काळ तो बॅलन्स करेल हे पाहणं महत्वाचं आहे. सोशल मीडिया वर्ल्ड मधून आलेली अनुश्री माने ही इन्फ्लुएन्सर आहे. ती अनेक गाण्यांमधून सुद्धा आपल्या समोर आली आहे. करण सोनवणे ज्याला फोकस्ड इंडियन म्हणून ओळखलं जातं, हा कंटेंट क्रिएटर आहे. त्याचा कंटेंट रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर आधारित असतो. सोनवणे वहिनी म्हणून त्याला चांगलीच ओळख सुद्धा आहे. सचिन कुमावत हा अहिराणी गायक म्हणून ओळखला जातो. त्याची ओळख संगीतामुळे आहे. त्यामुळेच अहिराणी भाषा आणि गाणी चांगलीच प्रचलित सुद्धा झाली आहेत. प्राजक्ता शुक्रे ही इंडियन आयडॉल मधून समोर आलेली गायिका आहे. ती स्वभावाने शांत आहे आणि फार गोंधळात पडतही नाही, पण तरी सुद्धा या घरात ती कायम उठून दिसते. रुचिता जामदार ही रियालिटी शोची सवय असलेली रांगड्या कोल्हापूरची एक स्पर्धक आहे. ती स्पष्ट बोलते आणि स्वतःचं मत मांडायला सुद्धा कधीच मागे पुढे पाहत नाही. ओमकार राऊत हा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे. बाहेर तो लोकांचा लुक बदलतो, पण घरात त्याला परिस्थितीनुसार स्वतःला त्याचा खेळ बदलावा लागतो. तो किती अडॅप्ट होतो यावर आता त्याचा पुढचा प्रवास ठरेल. प्रभू शेळके हा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेला असला तरी तो काळू डॉन किंवा छोटा डॉन म्हणून इन्फ्लुएन्सर आहे. त्याची उंची भले लहान असली तरी त्याच्या घरातील त्याच्या कॉमेडीची उंची चांगलीच मोठी आहे. रोशन भजंकर हा फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. शारीरिक ताकद त्याच्याकडे आहेच, पण घरात मानसिक स्थैर्य जास्त महत्वाचं असतं आणि त्याचीच खरी परीक्षा इथे होते. दिव्या शिंदे ही राजकीय आणि सामाजिक कामाशी जोडलेली असून तिचं मुद्देसूद बोलणं आणि भूमिका घेणं हीच तिची खास ओळख आहे. पहिली एविक्ट झालेली स्पर्धक राधा पाटील ही लावणी नृत्यासाठी ओळखली जाते, पण तिला हा खेळ समजायला इतका उशीर झाला की तोपर्यंत ती घराबाहेर आली. तन्वी कोलते ही अभिनय क्षेत्रातून आलेली आहे. काही मालिकांमध्ये ती दिसली, पण तिचा बिग बॉस मधील अवतार पाहून कधी स्पर्धक तिच्यावर घायाळ झाले तर कधी अवाक झाली. आणि शेवटी आयुष संजू हा अभिनेता म्हणून अनेकदा समोर आला आहे, पण तो खरा कसा खेळतो हे पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत जे आपण पाहतोय ते अंतिम चित्र नक्कीच नाहीये, कारण तिसऱ्या आठवड्यापासून खरा खेळ सुरू होतो, जिथे प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे निर्णय, प्रत्येकाचे ग्रुप्स, प्रत्येकाची नाती स्पष्ट होतात. पुढच्या काही आठवड्यात कोणता चेहरा कसा समोर येतोय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे या बिग बॉस सीझन 6 मधील तुमचा आवडता कंटेस्टंट कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.